मी चोरी सुद्धा खूपदा केली घरी. म्हणजे खरंच माझी चोरी तर एवढी विचित्र होती. माझे बाबा बँकेत, बरं बँकेत बाबा माझे बाबा स्वतः हेड कॅशियर ना, त्यांच्या समोर कुठल्याही अकाउंट असलेल्या माणसाची कुंडली असते. नवीन नवीन ATM कार्ड आले होते. आमच्या आजोबांचा माझ्यावरती विश्वास. आजोबा म्हणाले, बाळ बंड्या, मला ते लाडानी बंड्या बिंड्या काही म्हणायचं, जा बरं जरा ATM मधून 500 रुपये काढून आण. खूप होते 500 रुपये सुयोग. मी काय करायचो, बँकेजवळ जायचो, ATM मधून आधी 300 काढायचो, ती पावती फाडून टाकायची, 300 खिशात, परत 500 काढायचे, 500ची पावती जपून ठेवायची आणि आजोबांना, हे घ्या आजोबा, मी 500 रुपये काढले. आजोबांना विश्वास ठेवायचे ते. अरे वा वा, मन्यानी छान काम केलं. 100च्या 5-5 नोट्या आपल्या मोजून घ्यायचे, ते ठेवून द्यायचे. बाबा बँकेतून आले संध्याकाळी. बाबा आजोबांना म्हणाले, बाबा आज 800 रुपये कशाला काढले हो? मला जो घाम आला होता ना सुयोग, 300 रुपयाचा घाम मला जो आला होता ना, म्हणजे मला एकाच वेळेला सगळंच झालं, म्हणजे त्यात सगळीच प्रक्रिया शरीरात सुरू झाली एकाच वेळेला. आजोबा म्हणाले, 800? नाही हो गिरीशराव, माझ्या बाबांना ते आदराने, मी तर बरं बरं बरं, हो ते 800 रुपये काढले, बरं बरं बरं, हो ते जरा काम होतं. बाबा आत गेले जेवायला की माझे आजोबा मला म्हणायचे, इकडे ये रे एक शिवी, इकडे ये रे. आपण चोरी करताना आपला बाप बँकेत हेच तर भान ठेवा.